बागडोगरासाठी पुण्यातून आता थेट विमानसेवा सुरू केली जाणार आहे। पुणे बागडोगरा हवाई मार्गामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे। दार्जिलिंग सिक्कीमसाठी प्रवास आता अधिक सोयीचा होणार। व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला सुद्धा गती मिळणार अशी माहिती आहे। पुणे आणि बागडोगरा हवाई मार्गामुळे आता पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे। ही हवाई वाहतूक आता काही दिवसातच सुरू होणार आहे। थेट विमानसेवा पुण्यातून बागडोगरासाठी सुरू होणार आहे। याबद्दल अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडून। प्रीतम, पुणे बागडोगरा ही हवाई सेवा आता सुरू होणार आहे, कधीपासून सुरू होणार आहे आणि काय अधिकची माहिती आहे? पुणे बागडोगरात ही हवाई वाहतूक सेवा जी आहे ती लवकरच सुरू होणार आहे आणि पुणेकरांना देखील लाभ होणार आहे। जे अनेक पर्यटक असतात त्यांना ईशान्य भारतामध्ये फिरण्यासाठी बागडोगरा हे महत्त्वाचं विमान केंद्र आहे, उड्डाण आहे, हवाई अड्डा। त्या ठिकाणी ही विमान सेवा सुरू होणार आहे। त्याचबरोबर मंगरुळ, सोलापूर या ठिकाणी देखील विमान सेवा आता सुरू झालेली आहे। तिरुपती बालाजीला जायचं असेल तर तरी पुण्याहून रोज विमान आहे आणि बागडोगरा देखील रोज हवाई वाहतूक सुरू होणार आहे। आता नवीन टर्मिनलचा विस्तार झाला त्यामुळे आणखीन टियर 2 टियर 3 उडान या योजनेअंतर्गत विमान सेवा इतर शहरांना जोडण्याचा देखील भारत सरकार आणि हवाई मंत्रालयाने ठरवलेलं। त्या पद्धतीने पहिले 2 बागडोगरा, मंगरुळ आणि सोलापूर यांचा विमान उड्डाण या सेवेअंतर्गत आता सेवा ही सुरू झालेली आहे आणि बागडोगरमध्ये ईशान्य भारताचं महत्त्वाचं एक केंद्र आहे। त्या ठिकाणी आता ही सेवा सुरू झालेली आहे। धन्यवाद प्रीतम या माहितीसाठी। तर दार्जिलिंग आणि बागडोगरा हे एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे, त्यामुळे पुण्यावरून आता बागडोगरासाठी विमानसेवा सुरू होणार आहे। त्यामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळेल असं दिसतं।